आत्मनमन. सुरुवात येस. कुठून आणि कशी काय बोलू हे मला खरं म्हणजे काही काय बोलावं हे काही सुचत नाही अजून सुद्धा. सगळ्यांचं मी ऐकून रसग्रहण करते छान. पण एक मात्र आहे, जेव्हा जानेवारी पासून सुरुवात केली पहिला बगलामुखी मातेच्या नवरात्रीपासून, त्यावेळेला तुझ्याशी माझं कनेक्शन सुरू झालं. जानेवारी एंड, त्यानंतरचं आपलं दुसरं नवरात्र, हे तिसरं नवरात्र खूप छान पद्धतीने तू सगळ्यांसमोर ते आम्हाला गाईडलाईन्स देतेस सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक नवरात्राचं जे आमचं स्पेशल सेशन आम्हाला जे वाटत आलंय, ते ह्या नवरात्राची सुद्धा भर पडलीये. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं 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 तिन्ही वेळेला आम्हाला मिळत गेलंय. सुरुवात फक्त मंत्रापासून झाली, मग मागची साधना सगळ्या म्हणजे दुर्गा शक्तीच्या सगळ्या आयुध आणि याची सगळ्याची माहिती मिळाली. आता इथे हठयोगाची आणि क्रिया योग वगैरे ते सगळं छान नवीन पद्धती आम्हाला त्या समजल्या आणि त्या फॉलो करायचा प्रयत्न नक्की चालू झालेला आहे. याचं काल मी एक छोटस नमुना पाठवलाय. सुरुवात नक्की केली आहे आणि पुढे कंटिन्यू ठेवणार आहे, नो डाऊट. सगळा एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल सगळं साधना खूप छान वाटतंय. निवेदिता आणि शीतल हिच्या शब्दांप्रमाणे खूप छान छान वाटतंय. वाटत. म्हणजे एनर्जी वाटतंय की आपण काहीतरी प्रगती करतोय. सुरुवातीची मी जानेवारी मधली आणि आताची मी, यात मला माझ्यामध्ये काही डेव्हलपमेंट होताना दिसतंय. आणि रेकीचं जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला मी माझी जी काही प्रॅक्टिस करायचे घरी पण, तर त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी कधीही मला टोकलं नाही. त्यांचं प्रत्येक मला कुठल्या बाबतीमध्ये ते पटकन सपोर्ट करतील असं हे नाहीये, पण ह्या वेळेला मात्र त्यांनी मला कधीही टोकलं नाही की अजून किती वेळ आहे, काय करतेयस. कशात त्यांनी चौकशाही केल्या नाही, ते फक्त ऑब्झर्व करत होते मी काय करते. आणि ऍट द जेव्हा माझ्या लेवल झाल्या आणि मी त्यांच्यावर जेव्हा हिलिंग द्यायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही कितीतरी वर्षांनी म्हटलं तरी चालेल, आम्ही मोकळेपणी त्या दिवशी बरंच बोललो. कॉन्व्हर्सेशन जे आमचं डिस्कनेक्ट होत होतं, ते त्या दिवशी आमचं परत बॉन्डिंग आहे, म्हणजे नाही असं नाही, पण परत आम्ही खूप वर्षांनी कनेक्ट झाल्यासारखं वाटलो. म्हणजे इतकं मोकळं कॉन्व्हर्सेशन आमचं बरेच वर्षांनी झालं. आणि दिस इज ओनली बिकॉज ऑफ रेकी. थँक यू सो मच. ग्रेट.